400 मीटर अंतरावरून पोलिसाने चोरास थांबवले. पोलिसाने पाठलाग सुरू केला. त्याच वेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग ताशी 10 किलोमीटर आणि पोलिसाचा वेग ताशी 15 किलोमीटर आहे असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळाला? पाहता कसं करायचं हा. एकूण ते अंतर किती होतं? 400 मीटर अंतर होतं दोघांच्या मध्ये. आणि चोराचा वेग ताशी 10 किलोमीटर होता आणि पोलिसाचा वेग ताशी 15 आहे. आता हे अंतर मीटर मध्ये आहे. कशामध्ये? मीटर मध्ये. मग आपल्याला काय करावं लागतं? एक तर मीटरचं किलोमीटर करावं लागतं किंवा किलोमीटरचं मीटर मध्ये करावं लागतं. तर हा वेग त्याने आपल्याला किलोमीटर मध्ये दिलंय आणि हे अंतर मात्र मीटर मध्ये आहे. मग आपण काय करू? तर हे जे अंतर आहे ना त्याचं आपण मीटर मध्ये बनवू. म्हणजे ताशी वेग त्याचा 10 किलोमीटर आहे आणि याचा किती आहे? 15 किलोमीटर आहे. मग ते आपण काय करायचं? मीटर मध्ये बनवायचं. मग आपण असं म्हणायचं, चोराचा ताशी वेग बरोबर चोराचा ताशी वेग बरोबर 10 किलोमीटर. पोलिसाचा ताशी वेग बरोबर 15 किलोमीटर. 15 किलोमीटर आहे. आता याचं आपण मीटर मध्ये रूपांतर करू शकतो किंवा हा मीटर आहे ना त्याचं किलोमीटर करू शकतो. आपण काय करू? याचंच किलोमीटर बनवू. 400 मीटर आहे का नाही? त्यांच्यातील अंतर बरोबर 400 मीटर. 400 मीटर म्हणजे किती होणार? 0.4 किलोमीटर. 0.4 कशाला? पहा, 400 मीटर आहे. मीटरला 1000 ने भागलं की किलोमीटर होतो. म्हणजे 400 भागिले 1000. 2 शून्य गेले. 4/10. 4/10 म्हणजेच 0.4. 0.4 किलोमीटर काय आहे? त्यांच्यातलं अंतर आहे. आता पहा इकडे. येथे चोर आहे, येथे पोलीस आहे आणि दोघे एकमेकांना पुढे पुढे पळत आहेत. ठराविक अंतर गेलं की हे ज्यावेळेस अंतर गेलं ना त्यांनी पोलिसांनी त्याला एक अंतरावर पकडलेलं आहे आणि चोर जो आहे हे जे 400 मीटर अंतर आहे ते आहे. हा नीट पहा, 400 म्हणजे आपण 0.4 किलोमीटर करू सगळीकडं. पोलीस आणि चोर यांच्यातलं अंतर 0.4 किलोमीटर आहे. पोलीस आणि चोरातलं. आणि येथे निघालेलं आहे. तर आपण असं गृहीत धरू की चोर हा 1 किलोमीटर अंतर पळाला आहे आणि तेवढ्याच वेळात पहा दोघांनी पळायला संघ सुरुवात केली. दोघांनी एकाच वेळी पळायला सुरुवात केली. चोर हा 1 किलोमीटर पळाला. पोलीस मात्र 1 अधिक 0.4 किलोमीटर पळाला. पोलीस जास्त पळाला. पोलीस हा चोरापेक्षा तेवढ्याच वेळामध्ये जास्त पळाला आहे. येथे दोघांची भेट झाली म्हणजे चोराला पकडलं पोलिसाने. तर या ठिकाणी चोर होता, पोलिसाने इथून पाहिलं. ते अंतर होतं 400 मीटर. 0.4. पोलिसाने चोराला ओळखलं. चोराने पोलिसाने चोराला एकामेकाला पाहिले आणि चोर पळ सुटला. पोलीस पण पळ सुटला. ही क्रिया एकाच वेळी घडली. मग चोर पुढे पळाला, त्याच्या मागे पोलीस पळाले आणि मग चोर 1 मीटर अंतर गेला. 1 किलोमीटरवर 1 किलोमीटर अंतर चोर गेला, त्याच्या पाठीमागे पोलीस गेला. तेवढ्याच वेळामध्ये पोलिसाने 0.4 अंतर जास्त पार केलं. माझा बघा बरं, दोघांचा वेळ समान आहे. वेळ म्हणजे काय असतं? अंतर भागिले वेग. बघा, x भागिले चोराने काटलेले अंतर भागिले चोराचा वेग. चोराचा वेग किती आहे? 10 किलोमीटर आहे. पहा, चोराने काटलेले अंतर भागिले चोराचा वेग बरोबर पोलिसाने काटलेले अंतर 1 अधिक 0.4 भागिले पोलिसाचा वेग. झालं, संपलं गणित.
पहा एवढं आलं म्हणजे गणित संपलं जमाय. इथून पुढचे आकडेमोड आपल्या नेहमीप्रमाणे. पहा चोराचे अंतर भागिले चोराचा वेग, म्हणजे चोराने काटलेला वेळ आला बरोबर पोलिसाने काटले अंतर भागिले पोलिसाचा वेग. दोन्ही समान आहे. दोन्ही अंतर वेगवेगळे आहेत पण दोघांचा वेळ मात्र समान आहे. ह्या वेळ आहे. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो? वेळ असतो. आता फक्त आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ची जी किंमत येईल ते चोर किती अंतर पळाला ते आहे. पहा आता दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तिरकस गुणाकार समान असतो. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या की चोराने आणि पोलिसांचे इथे एकत्र म्हणजे चोराला पोलिसांनी पकडलं याचा अर्थ काय? जेवढा वेळ चोर पळाला आहे तेवढाच वेळ पोलीस पळाला आहे. दोघांचा वेळ समान आहे. अंतर वेगळे आहेत. वेगवेगळं आहे. अंतर त्यांचं वेगवेगळं आहे पळालेलं. वेग पण दोघांचा वेगळा आहे पण वेळ मात्र समान आहे. आणि वेळ म्हणजे काय असतं? तर अंतर भागिले वेग. चोराचे अंतर चोराचा वेग, पोलिसाचे अंतर पोलिसाचा वेग. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे. तिरकस गुणाकार समान असतो. ह्या दोघांचा गुणाकार 15 गुणिले x 15x बरोबर 10x अधिक 10 ला 0.4 ने गुणलं मग उत्तर 4 येणार. किती येणार? 4. 40 नाही येणार. 4 उत्तर येणार. 0.4 ला आपण 10 ने गुणलं. पहा 0.4 म्हणजे काय असतो? 4/10. त्याला आपण 10 ने गुणलं. 10 निघून गेले. 0.4 म्हणजे किती? 4/10. मग आता हे आलं उत्तर इथे. म्हणून 15x वजा 10x उत्तर किती आलं? 4 आलं. 15तून 10 गेले 5x. 5x म्हणजे 4 आले. म्हणून x ची किंमत किती आली? 4/5. म्हणून x बरोबर 4/5 काय आहे? किलोमीटर आहे. हे काय आहे? किलोमीटर. म्हणजे 4/5 किलोमीटर अंतरावर 4/5 किलोमीटर अंतरावर त्या चोराला पोलिसांनी पकडलं आहे. चोर किती पळाला आहे? 4/5 किलोमीटर. पण हे सगळं मीटर मध्ये आहे. आपल्याला माहिती आहे किलोमीटरला 1000 ने गुणायचं. किती? 1000 ने. किलोमीटरला 1000 ने गुणल्यास मीटर होतो. कारण 1000 मीटरचा 1 किलोमीटर असतो. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असतो. मग आपल्याला मीटर बनवायचं. 4/5 गुणिले 1000. 5 1 5 5 10 0 0 5 8 800 मीटर आलं. म्हणजे 800 मीटर अंतरावर त्या चोराला पोलिसांनी पकडलेला आहे. उत्तर 800 मीटर पाहिजे. होय 800 मीटर हा डी पर्याय आला. ह्याच्यातलं मुख्य संकल्पना समजून घ्या. दोघांचं अंतर वेगवेगळं आहे. दोघांचा वेग पण वेगळा आहे पण वेळ मात्र समान आहे. त्यामुळे वेळ म्हणजे काय असतो? अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. एकदा हे समीकरण तयार केलं की तुम्ही पुढे कसं सोडू शकता. दुसरी गोष्ट मग ही एक तर आपल्याला मीटर दिलंय 1 किलोमीटर दिलंय असं वेगवेगळी एकक मांडली तर एक तर किलोमीटरचं मीटर करायचं किंवा मीटरचं किलोमीटर करायचं पण दोघांचं एकक हे समान ठेवायचं. त्यामुळे हे किलोमीटर हे पण काय केलं मी मीटरचं किलोमीटर केलं. तुम्ही तेच मीटर मध्ये पण करू शकता. काय करू शकता? 10 किलोमीटरच्या ऐवजी 10,000 मीटर भागिले किती सेकंद ते आपलं करायचं. नंतर हे 15 किलोमीटरच्या ऐवजी 15,000 किलोमीटर भागिले 3600 सेकंद असं बनवायचं. मग ते मीटर आणि सेकंद रूपांतर करायचं किंवा असं करायचं. कसं हे करायचं? फक्त मुख्य संकल्पना ध्यान ठेवा की अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. ज्या वेळेस दोन गाड्या असतील चोर असो पोलीस असो ते एकमेकाला काय अंतर गाठतात त्यावेळेस समजायचं की दोघांचा वेळ समान आहे. मग अंतर भागिले वेग बरोबर दुसऱ्याचे अंतर भागिले वेग मांडायचं समान लिहायचं आणि ते सोडवायचं पुढे ते